हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन कथेमध्ये. मित्रांनो, कथा खरंच खूप इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा. उठ ग बाळा, लवकर उठ. अजून किती झोपणार? सकाळचे 7 वाजले आहेत. का ग, तू रात्रभर मोबाईलवरच असतेस का? जर मोबाईल बाजूला ठेवून झोपलीस तर सकाळी वेळेवर उठशील, पण नाही, माझं कोण ऐकणार? चल आता उठ, मंदिरात जायचं आहे. तोंड धुवून लवकर खाली ये. अगं आई, थोडं झोपू दे ना. अजून झोप येते, फक्त 5 मिनटं. नाही, आता अजिबात नाही. आता नियतीचा आज वाढदिवस आहे, मंदिरात जायचं आहे. काय, आज दीचा वाढदिवस आहे आणि मी अजून झोपले? मला तर दीला रात्री 12 वाजताच विश करायचं होतं. आता हे काय नवीन 12 वाजताच्या विशिंगचं प्रकरण आहे बरं? थोडं सांगशील का मला? आईने तिला विचारलं. अगं मम्मा, तुला माहीत नाही का, आजकाल सगळेजण 12 वाजता विश करतात. ट्रेंडच झालाय तो. अरे देवा, आशा करते कुणीतरी आधी विश केलं नसेल. मम्मा, तुम्ही केलं का? पप्पांनी केलं का? सांग ना पटकन. अगं, एकदम इतके प्रश्न विचारू नकोस. अजून घरात कोणालाही आठवलं नाहीये. पण पण काय मम्मा? पण बाहेरच्यांनी विश केले का नाही हे मला ठाऊक नाही. वा, घरात कुणी नाही केलं म्हणजे चालेल, मीच पहिलं विश करणार दिला, असं म्हणत न्यासा पटकन उठली, चादर बाजूला फेकली आणि बेडवरून उडी मारून बाहेर पळाली. ज्योती झा, म्हणजेच न्यासाची आई, हसत म्हणाली, अगं हळू, पडशील. आता पागल मुलगी. बरं, ही कुंभकर्ण तरी उठली. आता मी पटकन नाश्ता करायला घेते. दी, न्यासा ओरडत नियतीच्या खोलीत शिरली. दी उठ ना. हॅपी बर्थडे दी. तुला सगळ्यात आधी कोणी विश केलं सांग ना. नियती झा, आपल्या कथेची नायिका, जन्माही देत म्हणाली. अगं न्यासा, असं कोण विश करतं का? असं वाटतंय जणू भूकंप आलाय. मग हसत म्हणाली, बाय द वे, थँक्यू सिस्टर. दी, सांग ना, कोणी विश केलं आधी? न्यासाने पुन्हा विचारलं. कोणी केलं बरं? नियतीने थोडं खोटं खोटं विचारल्यासारखं म्हटलं. दी सांग ना गं. यावेळेस न्यासा थोडी नाराज झाली. मला सगळ्यात आधी विश केलं माझ्या छोट्या बहिणीने, नियतीने हसत सांगितलं. काय, खरंच? म्हणजे मीच पहिलं? न्यासा आनंदाने दीच्या गळ्यात पडत म्हणाली. त्यानंतर हो, पण आता बाजूला हो. मला तयार व्हायचं आहे. आज कॉलेजचा शेवटचा पेपर आहे, नियती म्हणाली. हो हो, आज तुमचा शेवटचा पेपर ना, मग लवकर तयार व्हा, खाली या. आपल्याला आईसोबत मंदिरात जायचं आहे. तुमच्या नावाने पूजा आहे, न्यासाने सांगितलं. हो, फक्त 15 मिनटं दे, येते लगेच, नियती म्हणाली आणि बाथरूममध्ये गेली. इकडे ज्योतीने नाश्ता तयार करून डायनिंग टेबलवर ठेवत होती. तेव्हाच सीड्यांवरून खाली राकेश झा, म्हणजे सरकारी वकील, कोर्टात जाण्याच्या तयारीत खाली आले. गुड मॉर्निंग ज्योती, त्यांनी म्हणताच आता ज्योतीचं लक्ष त्यांच्याकडे जातं. गुड मॉर्निंग, नाश्ता तयार आहे. ज्योती उत्तरल्या. माझ्या लाडक्या अजून उठल्या नाहीत का? राकेशजीने विचारलं. ज्योती काही बोलणार तोच वरून आवाज आला. अरे पापा, आम्ही तर खूप चांगली मुलं आहोत, सकाळी लवकर उठतो बघा. नियती आणि न्यासा सीढ्यांवरून खाली येत होत्या. ज्योती त्यांना पाहतच राहिली. नियतीने निळ्या रंगाचा अनारकली सूट घातला, केस मोकळे ठेवले होते. आज ती फारच सुंदर दिसत होती. तिच्या शांत स्वभावामुळे तिचं सौंदर्य अधिक खुलून दिसत होतं. आणि त्यानंतर ज्योतीने डोळ्यातलं काजळ घेतलं आणि नियतीच्या कानामागे लावलं. टचवूड माझं बाळ. नियती हसली आणि म्हणाली, हो हो, सगळं प्रेम फक्त मोठ्या मुलीवरच.
छोट्या मुलीचं काय? न्यासाने खोटं रागावत पप्पांच्या गळ्यात हात टाकला. माझं नजरेचं काजळ तर माझे पप्पाच काढतील, बरोबर ना पप्पा? का का नाही? राकेशजी हसले आणि ज्योतीच्या डोळ्यातलं काजळ न्यासालाही लावलं. आता खुश? राकेशजी विचारतात. हो, न्यासा आनंदाने म्हणाली. न्यासा आज खूप स्मार्ट दिसत होती. तिने जीन्स आणि पांढरा टॉप घातला होता. पायात फ्लॅट स्लीपर, हातात स्मार्ट वॉच आणि केस मोकळे. ती अगदी सुंदर दिसत होती. न्यासाही आपल्या पप्पांची लाडकी होती. राकेशजींनी नाश्ता करून कोर्टकडे प्रस्थान केलं. त्याचवेळी ज्योती, न्यासा आणि नियती मंदिराकडे गेल्या. तिथे ज्योतिबाईंनी नियतीच्या नावाने पूजा केली आणि नंतर त्या घरी परतल्या. नियती आणि न्यासा मात्र तिथून थेट आपापल्या कॉलेजकडे निघाल्या. न्यासा 11वीच्या वर्गात होती, तर नियतीचा 12वीचा शेवटचा पेपर आज होता. नियती अतिशय हुशार विद्यार्थिनी होती. तिचं स्वप्न होतं एक चांगली डॉक्टर बनण्याचं, जी सगळ्यांचं मनापासून उपचार करेल. न्यासा आपल्या कॉलेजमधून लवकर निघाली, कारण तिला आपल्या दीसाठी एक सरप्राईज गिफ्ट घ्यायचं होतं. दरम्यान नियतीने पेपर पूर्ण करून कॉलेजच्या गेटबाहेर येऊन टॅक्सीची वाट पाहत उभी होती. ती वारंवार घड्याळ पाहत होती. तेवढ्यात काहीतरी असं घडलं की तिचा श्वासच अडकला. समोर एक सुमारे 8 वर्षांची मुलगी रस्ता ओलांडत होती आणि त्या दिशेने एक ट्रक प्रचंड वेगाने येत होता. क्षणाचाही विचार न करता नियती धावत सुटली. तिने त्या मुलीला पकडून बाजूला ओढलं आणि दोघी जमिनीवर कोसळल्या. ट्रक त्यांच्या जवळून वेगाने निघून गेला. आजूबाजूचे लोक धावत आले. कुणी म्हणालं, मुलीला काही झालं नाही ना? तर दुसऱ्याने म्हणालं, जर ही तरुणी नसती तर त्या बिचाऱ्या मुलीचं काय झालं असतं? थोड्याच वेळात गर्दीतून एक आवाज आला, माझं बाळ, तू ठीक आहेस ना? असं म्हणत एका स्त्रीने मुलीला मिठीत घेतलं. ती होती मीरा ठाकूर, त्या मुलीची आई. तिचे डोळे पाणावले होते. देवाचे लाख लाख आभार. आज माझ्या मुलीला काही झालं असतं तर मी काय केलं असतं? ती रडत म्हणाली. नंतर तिनं नियतीकडे वळून कृतज्ञतेने म्हटलं, बाळा, आज तू नसतीस तर माझं आयुष्यच उद्ध्वस्त झालं असतं. चल, तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. आत्तापर्यंत शांत उभी असलेली नियती हे ऐकून म्हणाली, नको, मला काहीही झालं नाहीये. तुम्ही आपल्या मुलीची काळजी घ्या. इतक्या लहान बाळाला तुम्ही रस्त्यावर एकटी कशी सोडलीत? आज मी होते, पण पुढच्या वेळी देव नेहमी वाचवतं असं नाही. कृपया पुन्हा असं करू नका. असं सांगून ती तिथून निघाली. मागे वळून पाहिलं तर समोर चिराग उभा होता. चिरागने पुढे येऊन नियतीचा हात धरला आणि तिला गाडीकडे घेऊन गेला. नियतीनं काही विरोध केला नाही, कारण तिला ठाऊक होतं चिराग तिचं काही ऐकणार नाही. त्यानं कारचं दार उघडून तिला आत बसवलं आणि स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसला. बोल, कुठं लागलंय? चिरागनं विचारलं. मला काही झालं नाहीये चिराग, नियती एवढंच म्हणाली होती की तो मध्येच म्हणाला, सत्य सांग, दाखव कुठं लागलंय. त्याला तिची काळजी वाटू लागती. नियतीला समजलं की आता लपवणं व्यर्थ आहे. तिने हात पुढे केला. तिच्या उजव्या हातावर सुकलेलं रक्त होतं. हे पाहून चिरागचे डोळे मिटले. नियतीनं त्याच्या चेहऱ्याकडे पाहून हलकं हसत म्हटलं, अरे एवढंच तर झालंय, तू इतकं का घाबरतोयस? ठीक होईल ना, काळजी करू नको, नियती म्हणाली. चिराग काहीच बोलला नाही. त्यानं सीटवरून फर्स्ट एड बॉक्स काढला आणि तिच्या जखमेवर पट्टी बांधली. मग शांतपणे म्हणाला, हे झालं, आता यावर पाणी लागू नको देऊ, ओके? नियतीने हसत म्हटलं, ओके चिंकू डॉक्टर. हे ऐकून चिराग तिच्याकडे रोखून पाहतो. त्याचा गंभीर चेहरा पाहून
नियतीने ओठांवर बोट ठेवलं, पण त्याच्या चेहऱ्याकडे पाहून तिचं हसू थांबले नाही. ती मनमोकळं हसली. चिरागने गाडीला ब्रेक मारला आणि म्हणाला, असं का? तुला माझ्यावरती हसू येतंय? तर तो तिच्यावरती ओरडू लागला, कधी कुणी सांगितलंय का तुझं चेहरा अगदी वांग्यासारखा दिसतोय? असं म्हणत तो स्वतः हसायला लागला. आता नियती त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होती. आणि तुला माहिती आहे का, तू अगदी गोरी गायसारखी दिसतेस. त्यानंतर व्हॉट? तू मला गाय म्हणालास? नियतीने रागानं लाल होत त्याला विचारलं. हो, आणि तू भेस. नाही नाही, ते काय म्हणतात गेंडा. आता या दोघांची इथेच भांडण सुरू होतात. हे ऐकून चिरागनं दोन्ही हात डोक्यावर ठेवले. बस कर माझी माय, रडवशील का आता? चुकलो मी, माफ कर. तू गाय नाही, तू परी आहेस, चिराग तिला बोलू लागला. हे ऐकून नियतीनं चेहऱ्यावर विजयी स्मित पसरवलं. चालेल, तू सॉरी म्हणालास म्हणून तुला सोडते, ती म्हणाली. हो 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 माझी माय, तू जिंकलीस, मी हरलो. आता घरी जाऊया. कोणी थांबवलंय तुला? चल ना, ती हसत म्हणाली. चिराग मात्र तिच्याकडेच बघत राहिला. मनात म्हणाला, वाह, काय मुलगी आहे. कोणी म्हणेल का ही कमी बोलते? आणि मग त्यानं गाडी पुन्हा सुरू केली. त्याचवेळी नियती गेल्यानंतर काही मिनिटात तिथं 6-7 गाड्या थांबल्या. त्यातून सुमारे 23 वर्षाचा एक तरुण बाहेर आला. उंच, गोरा, नीट सेट केलेली दाढी, काळा शर्ट, फॉर्मल पॅन्ट, हातात महागडी घड्याळ. तो खूपच देखणा दिसत होता, पण चेहऱ्यावर घाबरलेले भाव होते. तो धावत त्या लहान मुलीकडे गेला आणि तिला घट्ट मिठी मारली. मुलीनं हसत म्हटलं, चाचू, मी ठीक आहे. तुमच्या प्रिन्सेसला काही झालं नाही. मीही तुमच्यासारखी धाडसी आहे. त्याच्या बोलण्यावर रियांश ठाकूर हलकेच हसला. तसं पाहिलं तर तो फारसा हसतमुख माणूस नव्हता, पण त्या क्षणी तो आपल्या नेहमीच्या अधिकाराच्या स्थितीत नव्हता, म्हणून त्याच्या ओठांवर थोडं हसू उमटलं होतं. प्रिया ठाकूर, जी रियांशच्या मोठ्या भावाची मुलगी होती, ती म्हणाली, रियांश काका, त्या आंटींनी मला वाचवलं. तुम्हाला माहिती आहे का, खूप सुंदर आहेत. तुम्ही ना त्यांच्याशी लग्नच करा. प्रियाच्या या निरागस पण थेट बोलण्याने रियांश काही क्षणासाठी थबकला. मनातच तो म्हणाला, ही प्रिया पण ना इतकी लहान असून सुद्धा बोलते, मात्र अगदी मोठ्यांसारखीच. प्रियाचं बोलणं ऐकून मीरा ठाकूरच्या चेहऱ्यावर एक हलकसं स्मित आलं, पण तिने ते लपवलं, कारण तिला ठाऊक होतं, जर हीच गोष्ट कुणी दुसरा व्यक्ती बोलला असता तर त्याचं आतापर्यंत काय झालं असतं याचा अंदाज लावणं कठीण नव्हतं. रियांशनं प्रियाचं बोलणं दुर्लक्ष करत उठताच त्यानं राघवला आदेश दिला, पत्ता लावा, हे काम कोणी केले, मला शक्य तितक्या लवकर सर्व माहिती हवी. राघव, जो रियांशचा पर्सनल असिस्टंट होता, तत्काळ म्हणाला, जी सर, मी लवकरात लवकर सर्व माहिती मिळवतो. आणि यानंतर रियांश मीरा ठाकूरकडे गेला आणि कठोर स्वरात म्हणाला, आता तुम्हाला एक मुलगीही सांभाळता येत नाही का? मीरा काही बोलणार इतक्यात मागून एक आवाज आला, अरे रियांश, मॅडम जर त्यांच्या स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर आल्या असत्या तर नक्कीच लक्ष दिलं असतं. जर त्या अशा नसत्या तर आज जीजू पण आपल्या सोबत असते. हे बोलून ती मुलगी मिश्किलपणे डोळा मारते आणि हसते. ती म्हणजे नैना चौहान, मीरा ठाकूरची चुलत बहीण. रियांशनं तिचं बोलणं ऐकलं आणि त्याच्या मुठी आवळल्या. त्याला रस्त्यावर तमाशा नको होता, म्हणून तो फक्त एवढंच म्हणाला, राघव, या सगळ्यांना सुरक्षितपणे दिल्लीला पोहोचव.
मी इथे इंदोरमध्ये 2-3 दिवस अजून थांबतोय. येस सर, राघव म्हणाला. मी मेम्सना सुरक्षितपणे घरी पोहोचवतो. तेवढ्यात नैनाच्या मनात विचार आला, जर मी रियासोबत इथेच थांबले तर आम्ही जवळ येऊ शकतो. हाच विचार करत तिने पटकन रियांशचा हात धरला आणि म्हणाली, रियांश, मी पण इथेच थांबते तुझ्यासोबत. इंदोर फिरायचं आहे आणि तुला माझी सोबतही मिळेल ना. ती स्मितहास्य देत बोलली, पण रियांशच्या डोळ्यात पाहताच तिला काहीतरी जाणवलं. त्याच्या नजरेतील थंडपणा पाहून तिनं पटकन आपला हात मागे घेतला. रियांश तिच्याकडे असा पाहत होता जणू काही नजरेनेच तिला संपून टाकेल. त्या नजरेखाली नैना अस्वस्थ झाली. तिला लाज आणि भीती दोन्ही वाटत होतं. तिचा घसा कोरडा पडला आणि तिनं घाईघाईने म्हटलं, राघव, उशीर होतोय, आपण निघूया. जी मिस नैना, आम्ही तर कधीपासून वाट पाहत आहोत. चला, राघव म्हणाला. नैना काही न बोलता पटकन कारकडे निघाली. राघव मनात म्हणाला, एक नंबरची पागल मुलगी आहे. आली होती सरांना कंपनी द्यायला, पण वाचली. नाही तर आज तुझं पोस्टमॉर्टम झालं असतं. नैना चौहान तो विचार करत कारमध्ये बसला आणि काही वेळातच कार एअरपोर्टच्या दिशेनं निघाली. रियांश आपल्या कारच्या बाजूला गेला आणि गाडीला आपल्या घराकडे वळवलं. रियांशची कार रस्त्यात चालू होती. एक कार पुढे आणि 2 कार मागे. खरं तर तो इथे कुटुंबाच्या व्यवसायाच्या पार्टीसाठी आला होता आणि दुसरीकडे मीरा कारमध्ये बसून हेच विचार करत होती की रियांश नेहमीच तिच्याशी किती रागाने बोलतो. तो आजही तिला चुकीचा समजतो. ती समजावून सांगू शकेल की त्या दिवशी तिची काहीही चूक नव्हती, परंतु तरीही तो तिनेच चुकीचा समजला. त्या दिवसापासून त्याने तिच्याशी द्वेष दाखवायला सुरुवात केली होती. मीरा ठाम होती, ती रियांशचे हे द्वेष नष्ट करेल आणि स्वतःशी ती हे वचन देते. त्याचवेळी न्यासा एका मुलाला ओरडत होती, अहो साहेब, थोडं लवकर, कारण तुम्हाला माहितीच आहे, दी आली की सगळे डेकोरेशन होणार नाही तर मी तुला उडवून खाली टाकेन, समजलास? लवकर हात पुढे कर. त्या सगळ्या घाई गडबडीत ती बोलत होती. माणसाने घाबरून उत्तर दिलं, मॅडम, काय करतोय? मी काम करतोय. मी रोबोट नाही ना की लगेच होऊन जाईल. हो हो, समजलं. लवकर कर आणि जास्त बोलू नकोस. न्यासाने परत आदेश दिला. बेटा, असं काय करत आहेस तू? एवढं कसं बोलतेस? ज्योतिजी म्हणजेच न्यासाची आई सामान ठेवताना म्हणाल्या, नाही मम्मा, तो फार का बोलतोय? काम फार हळू करतो. तुला काय वाटतं, त्याला कमी पगार द्यावा? न्यासाने तक्रार केली. अरे बघा, आमचे पैसे कमी कशाला करता? मी तर झटपट करतोय काम. तो माणूस लाचारपणे म्हणाला. हो हो, लवकर करा, समजदार व्हा, ज्योतिजी म्हणाल्या आणि स्वतःच्या डोक्यावर हात मारून विचारात झाल्या, या मुलीचं काय होणार? काहीच वेळात सगळं काम नीट समजलं आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण पसरलं. आता फक्त दीच्या येण्याची वाट पाहायची होती. इतक्यात ती सोफ्यावर बसली आणि ओढ श्वास घेऊन थोडी शांत झाली. त्यावेळी तिचं लक्ष त्या माणसावर गेलं जो लाचारपणे उभा होता. न्यासाला लगेच कळालं की तो काय म्हणणार आहे. ती म्हणाली, हो हो, तुला पैसे मिळतील, काळजी करू नकोस, आता जा. तो माणूस अजूनही संशयाने उभा होता. न्यासाने थट्टेने म्हटलं, अरे चल, नको इतका भटकू, पैसे मिळतीलच. इतक्यात तो माणूस लगेच निघून गेला. दरम्यान चिरागने त्याची कार थांबवली. कार थांबतेच नियतीने विचारलं, अरे गाडी का थांबवली? तू 5 मिनिटं थांब, मी लगेच येतो. चिराग म्हणाला आणि बाहेर पडला. हे सांभाळून सांग, नियतीने विचारलं. पण चिराग आधीच गेट बंद करून कार बाहेर निघून गेला. नियतीने हसत म्हणाली, विचित्र माणूस आहे. काही न म्हणता निघून गेला. नियती कारमध्ये बसून त्याची वाट पाहत होती. तेव्हाच जोरदार धडका बसला. नियती धक्क्यातून
बाहेर आली. तिने काही वेळेसाठी बॉनटवर आपला हात ठेवला, स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी. तरीही तिला काही खरवट किळ्या होत्या. तिने स्वतःला स्थिर केलं आणि रागाने कारचा दरवाजा उघडला. ती ओरडत बाहेर आली. अरे पागल, गाडी चालवायला येत नाहीस तर ड्रायव्हिंग साईटवर का बसतोयस? तुझ्या ड्रायव्हिंग स्किल्स काय आहेत? ती रागात त्या कारकडे धावली. नियती त्या व्यक्तीच्या झाकलेल्या चेहऱ्याकडे पाहून एक क्षण स्तब्ध राहिली. पण लगेचच तिने स्वतःशीच म्हणालं, नाही नियती, त्या माणसाच्या चेहऱ्यावर जाऊ नकोस. आज काहीही घडू शकतं. लक्ष केंद्रित कर. ती स्वतःला संयमात ठेवून म्हणते, हिम्मत ठेवू? तुला त्याची नाणी आठवून द्यायची आहे? त्या मुलीकडे पाहूनच वाटत होतं की त्याची खिल्ली उडवत होती. तुम्हाला पाहून असं वाटतंय जणू तुम्ही बैलगाडी चालवताय. जा ना, तुमच्या बैलगाडीला शेतात फिरवा. तिथेच शोभा देता तुम्ही, नियतीने उपहासाने म्हटलं. कारच्या आत बसलेला रियांश संतापाने फणफणत होता. तो कधीही स्फोट होईल त्याचा असं वाटत होतं. रागाच्या भरात त्याने कारचा दार जोरात उघडलं. इतक्यात वेगाने दार उघडल्याने बाहेर उभी असलेली नियती अचानक मागे ढकलली गेली. पण ती पडण्याआधीच रियांशने तिला पकडलं. रागाने भरलेली नियती आता रियांशच्या बाहुपाशात होती. त्याने तिच्या कमरेला घट्ट धरलं होतं. क्षणभरासाठी रियांश तिच्या सौंदर्यात हरवून गेला. आपोआप त्याच्या तोंडातून निघालं, व्हॉट अ ब्युटी. त्याने हे शब्द हळूच पुटपुटले होते. त्यामुळे नियतीला ऐकू आलं नाही. तिने विचारलं, काय म्हटलंस तू? रियांश, जो अजूनही तिच्या डोळ्यात हरवला होता, अचानक भानावर आला आणि विचार न करता तिला सोडून दिलं. त्याच्या अचानक सोडल्यामुळे नियती जमिनीवर आपटली. ती वेदनेने ओरडली. तू वेडा आहेस का? पडवायचं होतं तर पकडलंस का मग? ती चिडून म्हणाली. रियांशच्या चेहऱ्यावर उपरोधिक हसू आलं. तो म्हणाला, तुला धडा शिकवण्यासाठीच पकडलं. तुझ्यासारख्या मुलींना असंच व्हायला हवं, समजलं? मला माहीत आहे, तुमच्यासारख्या मुली आमच्यासारख्या मुलांचं लक्ष वेधून घ्यायचं म्हणून असं स्वस्थ ॲटिट्यूड दाखवतात. इतकं म्हणून त्याने नियतीकडे पाहत हात पुढे केला, पण लगेच मागे घेतला. काय वाटतं तुला? मी तुला उठायला मदत करीन? रियांश, ठाकूर कधीच कुणाची मदत करत नाही आणि तुझ्यासारख्या मुलींसाठी तर अजिबात नाही. हे बोलून तो मागे वळला आणि गेट उघडण्यासाठी हात पुढे केला. तेवढ्यात नियतीचा आवाज आला. तुमच्यासारख्या मुलांची मदत कोणाला हवी आहे? तुमची मदत घेणं म्हणजे अपमान आहे. माय फूट. ती पटकन उठली आणि म्हणाली, तुमच्यासारख्या उद्धट मुलांची गरज मला नाही, समजलत का? रियांश जवळ येत म्हणाला, तुला कल्पनाच नाही तू कोणाशी पंगा घेतेस. आगेशी खेळू नकोस, नाही तर शेवट वाईट होईल. नियती हसली आणि म्हणाली, तू आग आहेस तर मी ज्वालामुखी आहे. जेव्हा मी फुटेन ना तेव्हा तुझं सर्वस्व जळून खाक होईल. तिने हात झटकत स्मित हास्य केलं. रियांश काही बोलणार एवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. त्याने बोट दाखवत म्हटलं, पाहतो तुला नंतर, आणि कॉल उचलला. सर, मी मिस मीरा आणि प्रिया मॅडमना घरी पोहोचवलं आहे. राघव म्हणाला. ठीक आहे. आणखी काही काम होतं? रियांश विचारतो. त्यानंतर नाही सर, फक्त माहिती द्यायला कॉल केला. खरं म्हणजे आपण घरी नाही म्हणून विचारायचं होतं की मी थोडा वेळ रेस्ट करू का? राघव घाबरत म्हणाला. रेस्ट करायचे? मग उद्या ये आणि राजीनाम्याचं पत्र घेऊन ये. रियांश शांत पण कठोर आवाजात म्हणाला. हे ऐकून राघव घाबरला. नाही सर, प्लीज मला रेस्ट नको. मी वाट पाहतो, आपण याल तोपर्यंत. सॉरी सर. असं म्हणून त्याने कॉल कट केला. फोन ठेवून राघव स्वतःशीच म्हणाला, राघवा, तू वेडा झालास का? सरकडून सुट्टी मागतोयस? देवानेच वाचवलं आज, नाही तर नोकरी गेली असती. इकडे रियांशने पुन्हा कारचं दार उघडायचा प्रयत्न केला. तेवढ्यात नियतीने आवाज दिला. तू माझं नुकसान केलंस.
ते कोण भरून देणार? रियांशने खिशातून एक कार्ड काढलं आणि तिच्याकडे देत म्हणाला, हे घे माझा ॲड्रेस. माझा नोकर नुकसान भरपाई देईल. बाय. आणि हो, अशी आशा करतो आपण पुन्हा कधीच भेटू नये. हे बोलून तो कारमध्ये बसला आणि वेगाने निघून गेला. नियती तिथेच उभी राहून रागाने त्याच्याकडे पाहत होती. आणि त्यानंतर याचा ॲटिट्यूड माय फूट. देवाजवळ प्रार्थना करते, पुन्हा कधी या माणसाला भेटू नको देऊ. नाहीतर मी काय करेन त्याचं मला स्वतःलाही माहीत नाही. दरम्यान झालेल्या आवाजामुळे चिराग तिथे पोहोचला. त्याने आपली कार पाहिली. ती मागून थोडीशी डॅमेज झाली होती. हे पाहून तो घाबरला आणि लगेच नियतीकडे धावला तिची विचारपूस करायला. पण जेव्हा नियती तिथे सुरक्षित उभी असल्याचं चिरागने पाहिलं तेव्हा त्यानं सुटकेचा श्वास घेतला. तो मनातच म्हणाला, थँक गॉड माझी मैत्रीण ठीक आहे. चिराग लगेच नियतीकडे गेला आणि काळजीच्या सुरात विचारलं, नियती तू ठीक आहेस ना? त्यानंतर इकडे नियतीनं थोड्या रागातच हो असं उत्तर दिलं आणि काहीही न बोलता थेट गाडीत जाऊन बसली. तिचं असं वागणं पाहून चिराग थोडा गोंधळला. तो स्वतःशीच म्हणाला, हिला आता काय झालं? ही तर एवढी पटकन रागावत नाही. मग आज एवढं का चिडली असेल? तो विचार करत करत ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला. मग त्यानं पुन्हा विचारलं, नियती हे सगळं झालं कसं? आणि तू खरंच ठीक आहेस ना? या गाडीचं असं काय झालं? कोणी केलं? नियती चिडून म्हणाली, असणारच ना काहीतरी वेडा माणूस. तू भेटलास ना त्याला तर तूही वेडा झाला असतास. एक नंबरचा बावळट आणि उद्धट होता तो. असा ॲटिट्यूड दाखवत होता जणू ही सगळी दुनिया त्याचीच आहे. नियतीचा एवढा राग पाहून चिरागला समजलं की खरंच काहीतरी गोंधळ झालाय असणार. तो मनात म्हणाला, बहुतेक खरंच काहीतरी वेड्यासारखं घडलंय. मला आता तिला आणखी त्रास द्यायचा नाही. असं ठरवून त्यानं पुन्हा काहीही विचारलं नाही. दरम्यान रियांशची कार एका भव्य आलिशान विलासमोर येऊन थांबली. तो गाडीतून उतरला आणि थेट आत जाण्यास लागला. गाडीचा आवाज ऐकून गार्डनमध्ये बसलेला राघव जो काही कागदपत्र वाचत होता लगेच उठून रियांशकडे आला. त्यानं नम्रतेने म्हणत अभिवादन केलं, गुड इव्हिनिंग सर. आणि त्याच्या मागे चालत म्हणाला, मी सगळी कागदपत्र तपासून घेतली आहेत. फक्त तुम्हाला एकदा पाहून सही करायची आहे आणि उद्या तुमची राघव. एवढंच बोलला होता की रियांशने हाताने इशारा करून त्याला थांबवलं आणि काहीही न बोलता वरच्या मजल्यावर आपल्या खोलीकडे निघून गेला. राघवने त्याच्याकडे पाहत मनातच म्हटलं, सरला काय झाले आज? एवढं रागात का आहेत? दिसतंय जणू कुणाचा तरी खूनच करतील. मला तर उद्याच्या मीटिंगबद्दल बोलायचं होतं, पण आता त्यांच्या या मूडमध्ये इथे त्यांचं वाक्य अधुरच राहिलं कारण राघव शांतपणे परत गेला. राघव म्हणाला, गुरुजींचा इतका राग पाहून मी आता त्यांच्यासमोर कसा जाऊ? नाही, अजून नाही. जेव्हा त्यांचा राग थोडा शांत होईल तेव्हाच मी त्यांना सगळं सांगेन. हो, तेच बरं आहे. त्याने मनाशी ठरवलं. तोपर्यंत इतर सगळं काम संपवून टाकतो असा विचार करून राघव परत बागेकडे निघाला. बस इथेच थांब, नियतीने चिरागला सांगितलं. चिरागने गाडी थांबवली. नियती गाडीतून उतरली आणि हसत म्हणाली, चल ना, आत येणार नाहीस का? चिरागने मागच्या सीटवरून काहीतरी उचललं आणि तिच्याकडे जात म्हणाला, हॅपी बर्थडे माय डिअर बेस्ट फ्रेंड. चिराग, तुला लक्षात होतं? नियतीने आनंदानं विचारलं. अगं, मी माझ्या सगळ्यात चांगल्या मैत्रिणीचा वाढदिवस कसा विसरू शकतो? चिराग हसत म्हणाला, आता उघडणार आहेस की फक्त बोलतच राहणार? असं म्हणत त्याने तिच्या डोक्यावर हलकंसं चापट मारला. ठीक आहे, उघडते. नियतीने बॉक्स उघडला. आत एक सुंदर आकर्षक घड्याळ होतं. दिसायला खूपच महाग आणि मोहक, किमान 1.5 लाखाचं.
नियतीने त्याच्याकडे पाहत म्हणाली, चिराग, हे का? आवडलं नाही का तुला? चिराग थोड्या नाराज स्वरात म्हणाला, नाही नाही, अशी काही गोष्ट नाही. हे तर खूपच छान आहे, पण हे खूप महाग आहे. आणि मी हे. तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच चिरागने मध्येच तिचं बोलणं थांबवत म्हटलं, जर तू मला नाही म्हणत माझं मन दुखवायचं ठरवलं असेल तर ठीक आहे, असं म्हणत तो निघून जायला लागतो. चिराग, थांब, मी घेते हे गिफ्ट, रागवू नकोस. नियतीने त्याला थांबवलं. खरंच ना? तो जवळ येत विचारतो. हो खरंच, नियतीने हसत उत्तर दिलं. ठीक आहे मग, आता मी निघतो. ओके, बाय बाय, असं म्हणत चिराग गाडीत बसला आणि निघून गेला. नियती घरात आली तेव्हा सगळ्या लाईट्स बंद होत्या. अरे, लाईट्स बंद का आहेत? ती मनात म्हणाली आणि स्विचकडे गेली. जसेच तिने एक पाऊल टाकलं तसंच सगळ्या लाईट्स एकदम लागल्या आणि चारही बाजूंनी आवाज आला, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर दिदू, हॅपी बर्थडे टू यू. सगळे तिला शुभेच्छा देत होते. नियती पूर्णपणे आश्चर्यचकित झाली आणि आनंदाने तिच्या चेहऱ्यावर हसू खुललं. ती सगळ्यांकडे गेली, केक कापला. आधी बाबांना, मग आईला आणि नंतर तिच्या छोट्या बहिणीला केक खाऊ घातला. सगळे खूप खुश होते आणि नियतीलाही खूप आनंद झाला. बेटा, सांग बरं, तुला काय हवंय? राजेशजींनी विचारलं. पापा, मला डॉक्टर व्हायचे आणि त्यासाठी मला दिल्लीला जावं लागेल, नियती म्हणाली. राकेशजी तिच्या जवळ आले. तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले, फक्त एवढीची इच्छा, माझ्या मुलीची ही इच्छा मी नक्की पूर्ण करेन. सगळ्यांनी जेवण केलं, थोडं नाचगाणं केलं आणि मग रात्री उशिरा सगळे आपल्या आपल्या खोलीत झोपी गेले. नियती आपल्या खोलीत आली. ती आज खूप आनंदी होती. तिने कपाटातून कपडे घेतले आणि बाथरूममध्ये गेली. इकडे रियांश आपल्या खोलीत आला. त्याने नाईट सूट घेतला आणि वॉशरूमकडे गेला. तो शॉवरखाली उभा राहिला, डोळे मिटले आणि दिवसभरातील सगळ्या घटनांचा विचार करू लागला. जर आज प्रियासोबत काही घडलं असतं तर मी माझ्या भावाची आठवणही हरवून बसलो असतो. आज जर ती मुलगी नसती तर कदाचित प्रिया. इतकं बोलून रियांश शांत झाला. ती मुलगी कोण होती? मला तिची एकदा भेट घ्यायची आहे आणि थँक्यू म्हणायचं आहे. रियांश स्वतःच्या मनाशीच बोलत असतो. रियांश ठाकूरने आजवर कधीच कोणाला थँक्यू म्हटलं नव्हतं, पण त्याचं मन आज त्याला तसं म्हणायला भाग पाडत होतं, कारण तिने त्याच्या भावाची निशाणी वाचवली होती. त्याने पुन्हा डोळे मिटले आणि अचानक त्याला नियतीची आठवण आली. त्याने स्वतःशीच पुटपुटलं, आणि तू जर पुन्हा माझ्या नजरेसमोर आलीस तर मी तुझ्यावरून माझं हे जग मिटवून टाकेन. तुला हे सगळं बोलण्याची कशी धाडस झाली? देवाला प्रार्थना कर की माझ्यासमोर पुन्हा दिसू नये, असं म्हणत त्याने हात भिंतीवर उभा करत जोरात फटकावला आणि त्याची डोळे रागाने लाल झाले. इकडे नियतीनंही वॉशरूममध्ये गेली होती. ती कपडे काढत असताना तिच्या खिशात रियांशने दिलेलं एक कार्ड सापडलं. ते कार्ड पाहताच नियतीचा चेहरा रंगावला. ती रागाने लाल पिवळी झाली. तिने रागाने हाक मारली, अरे हो, मी या माणसाला कसं विसरू शकते? ह्याने मला जमिनीवर फेकलं. इतकंच नव्हे तर उठायला पण मदत केली नाही. सगळंच त्या अहंकारी माणसाचं पाप होतं. त्याची धाडस पहा. मनात येत होतं की त्याला प्राण्यासारखं तुडवून टाकावं, पण तिने स्वतःला रोखलं. नाही, मी असं करू शकत नाही. अफसोस, देवाला दुवा करते की तू माझ्या डोळ्यांसमोर परत येऊ नकोस, तीही म्हणाली. त्याचवेळी दिल्लीपासून दूर एका अनोळखी जंगलाच्या मध्ये एक तुटलेलं भुरळलेलं घर उभं होतं. त्याच्या आत एक स्त्री एका पुरुषाला ओरडत होती.
आणि त्याला मारण्याची धमकी देखील देत होती. ती स्त्री ओरडत म्हणाली, तुला मी एक काम सांगितलं होतं आणि तेही नीट नाही झालं. त्या ट्रक ड्रायव्हरला शोध आणि ज्या ठिकाणी तरी आढळणार त्याला गोळ्या घालून संपवून टाक. तो परत दिसायला नको, नाहीतर मी तुला गोळ्या घालून मारेल. समजलंस का? हो 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 मॅडम, तो पुरुष घाबरून म्हणाला आणि तोंड उघडं करून उधळत होता. त्यानंतर कोणी हसण्याचा आवाज आला. ती दुसरी स्त्री हसत म्हणाली, काय झालं? काही करू शकली नाहीस म्हणून रागावलीस? तू जे काही करायचं होतं ते तू केलंच. आता रियांश कोणालाही काही होऊ देणार नाही. समजलं का? तू गंदी नाल्याची कीड आहेस. इतकं बोलून ती जोरात हसली. पहिली स्त्री तिचं हसणं बघून उठली आणि तिने त्या दुसऱ्या स्त्रीचे केस पकडून त्याच्या चेहऱ्यावर 3 ते 5 जोराचे चामटे मारले. ती स्त्री खूप कमकुवत झाली आणि लगेच बेहोश पडली. पहिली स्त्री राक्षसी हसून म्हणाली, आता तुला काय म्हणाल? गंदी नालीची कीड, आत्तापर्यंत तू तेच बनशील. बोलून ती परत आपल्या खुर्चीवर बसली आणि तिच्यासमोर उभ्या असलेल्या पुरुषाला निघण्यास सांगितलं. तो पुरुष लगेच निघून गेला. रियांश बाथरोब घातलेला बाथरूममधून बाहेर आला. त्याच वेळी दरवाजावर खटखट झाली. कोण आहे? रियांशने विचारलं. बेटा मी आहे, दरवाजावर उभी सुमारे 40शीतील वयाची एक स्त्री म्हणाली. तिचे नाव अग्नगाई होतं. अग्नगाई इंदूरच्या त्या हवेलीतल्या कामांची पाहणी करणारी होती. अरे अग्नगाईजी, काही काम आहे का? रियांशने विचारलं. बेटा मी विचारायला आले. तुझं जे जेवण आहे ते इथेच पाठवून देऊ का की तू खाली येऊन खाशील? अग्नगाईजीने विचारलं. नाही, मी जेवणार नाही. तुम्ही जाऊ शकता, रियांशने उत्तर दिलं आणि दरवाजाजवळ असलेल्या दिव्यापाशी गेला. पण अग्नगाईजी तिकडे स्थिर उभी होती. हलण्याचं नावही घेऊ नये इतकी शांत. रियांशने ते पाहून समजलं आणि तिच्या जवळ जाऊन म्हणाला, मला माहीत आहे की आईने तुला इथे राहायचा आदेश दिला आहे, म्हणूनच तू इथून हालत नाही आहेस. पण गाईजी, मी बाहेरच जेवून आलो आहे आणि आईलाही सांगितलं आहे. तुम्ही काळजी करू नका, सगळं ठीक आहे. आता तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे बाळा, मी जाते, असं म्हणत अग्नगाईंजी तिथून निघून गेल्या. गाईजी गेल्यानंतर रियांशने एक लांब श्वास घेतला. त्याने पटकन कपडे बदलले आणि खाली बागेत राघवकडे गेला. खुर्चीवर बसताच त्याने विचारलं, हो, आत्ताच तू काहीतरी बोलत होतास ना? आता सांग. रियांशचा आवाज ऐकताच राघव लगेचच उभा राहिला. तो आपली मर्यादा जाणणारा होता, त्यामुळे तो आपल्या बॉससमोर बसणार नव्हता. सर, मी सांगत होतो की उद्या मिस्टर भाटिया इथेच मीटिंग ठेवू इच्छितात, राघव म्हणाला. किती वाजता? रियांशने फाईल वाचत विचारलं. सर, 11 वाजता वेळ ठरवली आहे. मीटिंग रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये होईल, राघवने सांगितलं. ठीक आहे, तू आता जाऊ शकतोस, रियांश म्हणाला. ओके सर, गुड नाईट, राघव म्हणाला आणि शेजारच्या फार्म हाऊसकडे निघून गेला. रियांशने थोडा वेळ फाईल वाचली आणि मग स्वतःही आपल्या खोलीत गेला. दरम्यान नियती इकडे बाथरूममधून बाहेर आली आणि थेट पलंगावर आडवी पडली. तिने पाय पसरवत आरामात म्हटलं, आह, काय शांतता आहे. काही क्षणातच ती गाढ झोपेत गेली. सकाळी 8 वाजता नियतीच्या कानावर मोबाईलची रिंग वाजत होती. सुरुवातीला ती दुर्लक्ष केली, पण फोन काही थांबणार नव्हता. शेवटी तिने उशी कानावर ठेवून आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला. थोड्याच वेळात फोन वाजणं थांबलं, पण तो सुख जास्त वेळ टिकला नाही. पुन्हा फोन वाजला आणि हार मानून तिने कॉल उचलला.
आळसलेल्या आवाजात ती म्हणाली, हॅलो. त्यानंतर, यार नियती, तू अजून झोपली आहेस का? चिरागचा आवाज आला. हो चिराग, परीक्षेमुळे काही दिवस झोप झाली नव्हती, म्हणून अजून नीट झोप पूर्ण झाली नाही, नियतीने बहाणा करत सांगितलं. बहाणे इतरांना सांग, तू लगेच उठ आणि रेडी हो, चिरागने थोड्या हट्टाने सांगितलं. एक्झाम संपलेत, थोडी मज्जा करूया ना, तो पुढे म्हणाला. तू माझ्या घरी ये, तिथून आपण डिनरला जाऊ, ठीक 11 वाजता भेट, बाय. इतकं बोलून त्याने कॉल कट केला. नको रे चिराग, मला अजून झोपायचे, असं म्हणत असतानाच नियतीला जाणवलं की कॉल आधीच कट झालाय. तिने मोबाईल बाजूला ठेवत स्वतःशीच हसत म्हटलं, जज साहेबांनी आदेश दिला आहे म्हणजे जायलाच हवं, आणि ती कपडे घेऊन बाथरूमकडे गेली. थोड्या वेळाने नियती तयार होऊन खाली आली. गुड मॉर्निंग मम्मा, ती म्हणाली. गुड मॉर्निंग बाळा, किती गोड दिसतेस तू, ज्योतिजी म्हणाल्या. नियतीने आज हिरव्या रंगाचा पटियाला सूट आणि त्यावर गुलाबी दुपट्टा घातला होता. पायात जुती, केसांची फ्रेंच वेणी आणि कानात गुलाबी इयरिंग्स. ती अतिशय सुंदर दिसत होती. मम्मा, न्यासा कॉलेजला गेली का? नियतीने विचारलं. नाही ग, किती वेळपासून हाक मारते, नाश्ता कर म्हणते, पण ती येतच नाहीये. गुड मॉर्निंग, न्यासा म्हणाली आणि डायनिंग टेबलवर बसली. तिने निळ्या जीन्ससोबत शर्ट, पायात शूज आणि डोळ्यांवर चष्मा घातला होता. ती खूप स्मार्ट आणि एलिगंट दिसत होती. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. ही स्टोरी खरंच खूप छान आहे, तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.